सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये अल्पवयीन दुचाकी चोरट्याला पकडून त्याच्या ताब्यातील रोख रक्कम व 2 दुचाकी असा 65,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अशी माहिती विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दैनिक प्रीतीसंगमचे प्रतिनिधी शिराज चिखलगारी यांना माहिती दिली। यावेळी दिलेल्या माहितीनुसार लेंगरे रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळून 22 मार्च रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास दुचाकी मोटारसायकल चोरी झाल्याची फिर्याद विटा पोलीस ठाण्यात संजय भैरू बोंद्रे राहणार छत्रपती शिवाजीनगर नेवरी रोड विटा यांनी विटा पोलीस ठाण्यात दिली होती। चोरीच्या अनुषंगाने तपास करत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकातील अक्षय जगदाळे, महेश संकपाळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली। पाटील वस्ती विटा येथे एक जण चोरी केलेल्या दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती मिळाली। यावेळी पोलीस पथकाने सापळा रचून एका अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेतलं। तसेच दुचाकीबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ही दुचाकी लेंगरे रस्त्यावरील चोरी केल्याची कबुली दिली। त्याच्याकडे आणखीन कौशल्यपूर्ण तपास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सांगली पोलीस ठाणे हद्दीतून अन्य दुचाकी चोरी केल्याचं सांगितलं। त्याच्या ताब्यातील 50,000च्या 2 दुचाकी मोटारसायकल व रोख 14,000 रुपये रक्कम जप्त केल्याच्या फिर्यादीत म्हटलं। दरम्यान चोरटा अल्पवयीन असल्याने त्यास नोटीस देण्यात आली आहे। सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम, विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन शेंडकर, विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अमोल पाटील, उत्तम माळी, दिग्विजय कराळे, हेमंत तांबेवाग, किरण खाडे, प्रशांत जाधव, महेश देशमुख, महेश संकपाळ, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे, कॅप्टन गुंडेवाड व विजय पाटणकर यांनी ही कारवाई केली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।